एकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा डंगोरा पिटवला जात असतानाच आता याच शिक्षण क्षेत्रातून धक्कादायक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. श्रीरामपूर शहरातील एका नामांकित प्राथमिक शाळेतील शिक्षकाने 8 वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य करण्याचा प्रकार समोर आलाय. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने या शिक्षकाला अटक केली. मंगळवारी हा शिक्षक व त्या विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोस्को अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे सगळं धक्कादायक होतं. विद्यार्थी खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला. नेमकी काय आहे ही घटना हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. 23 डिसेंबर 2024ला श्रीरामपूर तालुक्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तिच्याच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे प्रवेशपत्र आणण्यासाठी शिक्षकाकडे गेले असता त्यांनी माझ्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यातच एका बातमीने पुन्हा शिक्षण क्षेत्र चर्चेत आलं. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाने एका महिलेविरोधात हनी ट्रॅपची तक्रार दाखल केली. वडाळा महादेव येथील एका महिलेने आपल्याला जुन्या ओळखीतून बलात्काराच्या आरोपात गुंतविण्याची धमकी दिली. त्यानंतर 10 लाखांची खंडणी मागितली. आपण बदनामीच्या भीतीने 3 लाख रुपये दिले, मात्र ही महिला जास्त त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या फिर्यादीनंतर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वी 18 ऑक्टोबर 2024लाही श्रीरामपूर अशाच एका प्रकरणात हादरले होते. एका 11 वर्षांच्या मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केला होता. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपीत तब्बल 9 आरोपी हे अल्पवयीन होते. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणाला वाचा फुटली होती. या 11 वर्षाच्या मुलावर 9 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. सतत धमकावत व भीती दाखवत 9 आरोपींनी या मुलावर हा प्रसंग केला होता. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यावर श्रीरामपूरच काय पण संपूर्ण जिल्हा हादरला होता. आता पुन्हा श्रीरामपूरमध्ये असाच धक्कादायक प्रकार उघड झालाय. शहर पोलिसात एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकाराने पालकात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले. घटनेची थोडक्यात फिर्याद आपण पाहू. श्रीरामपूर शहरातील एका नामांकित प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर, वय 35, राहणार गोणार, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम, वार्ड क्रमांक 7, श्रीरामपूर या शिक्षकाची 1 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शहरातील एका शाळेवर नियुक्ती करण्यात आली. शाळेत दाखल झाल्यापासून हा शिक्षक इयत्ता 2रीचा वर्ग शिकवतो. गेल्या 8 महिन्यांपासून तो या शाळेत 2रीच्या वर्गालाच ज्ञानदान करतोय. या शिक्षकाने तो शिकवत असलेल्या वर्गातील 4 विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार आहे. शहर पोलीस ठाण्यात एका 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीची मुलगी ही सचिन गोणारकर या शिक्षकाकडे इयत्ता 2रीत शिकते. सचिन हा आपल्या मुलीला गेल्या 8 महिन्यांपासून वर्ग शिक्षक आहे. 10 फेब्रुवारीला शाळेतच या शिक्षकाने आपल्या मुलीशी असभ्य वर्तन केले. या मुलीने घरी परतल्यावर आपल्या आईला हा प्रकार सांगितला. वर्गातील इतर 3 मुलींबाबतही या शिक्षकाने असाच प्रकार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पालकांनी तत्काळ शाळा गाठली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार कानावर घातला. शहर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत गोणारकर या शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 101 2026 अंतर्गत 64 फ 65-2 74 असे पोस्को कायद्याच्या कलम 4, 2, 6, 8, 10 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित शिक्षक आणि विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. शाळेसारख्या विद्येच्या मंदिरात अशा प्रकारचे कृत्य एका शिक्षकानेच केल्याने समाजामध्ये सदर शिक्षकाबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.